तर मुंब्रामधली ही दृश्य आपण पाहतो। दोन ट्रॅक मधलं किती अंतर आहे ते आता या ठिकाणी मोजलं जात आहे। आज सकाळी याच ठिकाणी अपघात झाला होता आणि त्यामध्ये दोन ट्रेन बाजूने जात असताना लटकलेल्या प्रवाशांना पडून या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालेला होता। त्यानंतर आता दोन ट्रॅक मध्ये नेमकं किती अंतर आहे हे आता या ठिकाणी मोजलं जाते। तर हे अंतर मोजण्यासाठी अधिकारी आता ट्रॅकवर या ठिकाणी आलेले आहेत। तर मुंब्रामधल्या दोन रेल्वे ट्रॅक मधलं अंतर आता या ठिकाणी मोजलं जात आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की या दोन ट्रॅक मध्ये किती अंतर आहे। दरवाजामध्ये लोकल ट्रेन मध्ये जर लटकत असलेले प्रवासी असतील तर ते एकमेकांना या ठिकाणी घासले गेले आणि दुर्दैवानं हा अपघात झाला। 4 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे तर 9 जण यामध्ये जखमी झाले। त्यामुळे दोन ट्रेन जर एका बाजूने जात असतील तर पुन्हा अशा प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी म्हणून आता दोन ट्रॅक मधलं हे अंतर या ठिकाणी मोजलं जाते। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, मुंब्र्यामध्ये आता हे दोन ट्रॅक मधलं अंतर मोजण्यासाठी अधिकारी ट्रॅकवर। निखिल, आपण पाहतो की ठाणे लोहमार्ग पोलिसांची ही टीम मुंब्रा स्थानकामध्ये पोहोचलेली आहे आणि जिथे अपघात घडला त्या अपघाताच्या ठिकाणीची सगळी छाननी केली जाते की जो ट्रॅक आहे, दोन्ही पटरी ज्या आहेत त्या पटरींच्या मधलं अंतर नेमकं किती आहे आणि दोन ट्रेन ज्यावेळी पास होतात त्यावेळेला किती अंतर होतं आणि हा अपघात जो घडलेला आहे त्या अपघाताचं कशा पद्धतीनं अपघात घडला ते समजून घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। सकाळी जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून आपण पाहतोय की पोलीस या स्थानकावरती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि आता वरिष्ठ अधिकारी ठाणे लोहमार्ग पोलिसांची या ठिकाणी पाहणी करतायत आणि अपघात नेमका कसा घडला हे सुद्धा तपासून घेण्याचा प्रयत्न करतायत। याआधी आपण पाहतोय की टीम हॉस्पिटलमध्ये गेलेली होती, त्या सगळ्या जखमींशी बोलली, त्याचबरोबर जखमींच्या नातेवाईकांशी बोलली आणि घटनास्थळाचा सुद्धा पंचनामा करण्यात आलेला आणि आता आपण पाहतोय की मोकळे दोन्ही ट्रॅक आहेत, म्हणजे ट्रेन येत नाहीये त्यावेळेचं दोन्ही ट्रॅक मधलं अंतर नेमकं किती आहे, किती स्पेस उरतो आणि दोन ट्रेन ज्यावेळेला एकदम आजूबाजूने पास होतात किंवा जातात जवळून त्यावेळेला त्यांच्यामधलं अंतर किती उरतं आणि हा अपघात घडला त्यावेळेला नेमकं काय झालेलं होतं हे समजून घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहतो की लोहमार्ग पोलीस जे आहेत त्या पोलिसांनी अपघाती मृत्यूंची नोंद या सगळ्या प्रकरणामध्ये केलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणाची छाननी आणि चौकशी सुद्धा केली जाते आणि ठाणे लोहमार्ग पोलिसांचं हे पथक आपण पाहतोय की या दोन्ही ट्रॅक मधलं अंतर जे आहे ते मोजलं जात आहे, किती डिस्टन्स आहे ते सुद्धा तपासलं जात आहे आणि दोन्ही ट्रेन पास होताना त्याच्यामध्ये किती अंतर शिल्लक राहू शकतं, म्हणजे पटरीच्या बाहेरचा जो काही पोर्शन ट्रेनचा असतो जेव्हा ती ट्रेन पास होत असते किंवा ट्रॅकवरनं जात असते त्यावेळेला या पटरीच्या बाहेरचा असणारा पोर्शन आणि दुसऱ्या बाजूची जी काही पटरी आहे तिथला पोर्शन असा काउंट करून तो किती शिल्लक राहतो आणि ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये लोकलमध्ये गर्दी असते आणि लोकलमधून जेव्हा दरवाजामध्ये लटकून प्रवासी प्रवास करत असतात तेव्हा ते जेव्हा किती प्रमाणामध्ये बाहेर येतात आणि अशा पद्धतीने अपघात घडण्याचे किती चान्सेस असतात ते सगळं आतापर्यंत आपण पाहतो की ठाणे पोलीस समजून घेण्याचा प्रयत्न करतात, ठाणे लोहमार्ग पोलीस समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि जिथे अपघात घडला त्या अपघाताच्या अगदी 100 मीटर परिसरामध्ये आता पोलीस फिरतायत, दोन्ही ट्रॅक मधलं अंतर मोजण्याचा प्रयत्न करतायत। म्हणजे एका ठिकाणी जे अंतर मोजलं जात आहे तेवढंच अंतर पुढच्या काही भागामध्ये आहे का किंवा त्याच्यामध्ये काही बदल झालेले आहेत का, ट्रॅक व्यवस्थित आहे का, या सगळ्याचा रिपोर्ट हा पोलिसांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये स्वतंत्र पद्धतीनं बनवला जाऊ शकतो आणि रेल्वेकडून सुद्धा याची पुन्हा एकदा छाननी केली जाऊ शकते आणि दोन्ही ट्रॅक मधलं डिस्टन्स जे आहे ते तपासून अपघात होण्याची किती चान्सेस आहेत किंवा कशा पद्धतीने अपघात होत आहेत, त्याला नेमकी काय कारणं आहेत आणि कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतायत। रेल्वेच्या दरवाजामध्ये लटकून प्रवास करणं हे अत्यंत धोकादायक आहे आणि त्यासाठी तशा पद्धतीच्या सूचना प्रवाशांना दिल्या जातात आहेत। मात्र तरी सुद्धा लोकलमधली गर्दी जी आहे ती आवरण्यासारखी नाही आणि त्यामुळे रोजच लोकलमध्ये असणारी गर्दी ही एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे अशा अपघात हे सातत्यानं घडत असतात आणि म्हणून आता आपण पाहतो की मुंब्रा स्थानकामध्ये आज घडलेला अपघात हा अत्यंत गंभीर आणि दुर्दैव आहे आणि त्यामुळेच आता ठाणे पोलिसांचं लोहमार्ग पोलिसांचं पथक त्या ठिकाणी छाननी करते। आपण पाहतो की जेव्हा जेव्हा ट्रेन पास होते समोरून तेव्हा या अधिकारी ट्रॅकच्या बाजूला येत आहेत, काही वेळ वाट बघतायत आणि ज्यावेळेला मोकळा ट्रॅक होतोय किंवा या पटरीवरून लोकल जेव्हा धावत नाहीये त्याच वेळेला ती छाननी केली जाते आणि सगळी तपासणी करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। जेव्हा रेल्वेचे अधिकारी या सगळ्याचं काम पाहतात किंवा अशा पद्धतीची छाननी करतात त्यावेळेला होणारं काम आणि ठाणे म्हणजे पोलिसांचं काम हे वेगळ्या पद्धतीचं असतं। आता या ठिकाणी जो अपघात घडलाय त्यासाठी चौकशी आणि पीडीआर जो दाखल करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने जो काही येत्या काळातला तपास आहे तो ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या माध्यमातून केला जाणार, रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून केला जाणार आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी किंवा जी काही तपासणी आहे ती सध्या पोलिसांच्या माध्यमातून केली जाते आहे।
काही वेळापूर्वी आपण पाहतोय की जे मेजरमेंट आहेत दोन्ही ट्रॅक मधले ते पोलिसांच्या माध्यमातून घेतले जात आहेत. आणि आता आपण पाहतोय की ट्रॅक वरती जेव्हा ही लोकल थांबते तेव्हा त्या ट्रॅक पासून बाहेरचा पोर्शन कितपत येतो ते आपल्याला नक्कीच. पाहायला मिळतं. अगदी जवळपास 2 ते 2.5 फुटाचं इतकं अंतर जे आहे ते त्या पटरीपासून बाहेरच्या बाजूला ट्रेनचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच बाजूनं म्हणजे अगदी त्या बाजूच्या पटरीच्या बाजूला सुद्धा एवढंच अंतर असतं आणि म्हणून हे सगळं डिस्टन्स कॅल्क्युलेट नक्कीच. करून धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल.